तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग्स. येस. तर आज आपण परत एकदा देवपूजा करतोय आणि देवपूजा आपण रोजच केली पाहिजे. सो आपण नेहमीसारखं देवपूजेपासूनच आजचा दिवस स्टार्ट करतो आणि हा व्लॉगही स्टार्ट करतोय, कारण की आपल्याला भक्तिमय वातावरण निर्माण करायचं आहे त्याला व्लॉगमध्ये. त्यामुळे असं काही नाही की मी मंदिरात चाललोय, नाही नाही, असं काही नाही आहे. ब्लॉग कुठला दुसराही असू शकतो, कारण की मी सकाळी शूट करतोय आणि मला दुपारी किंवा संध्याकाळी काय घडणार आहे माहिती नाही आहे. सो तरी पण एक दिवसाची सुरुवात म्हणून मी हा ब्लॉग शूट म्हणजे हा सेक्शन शूट करतो. तर आता आपण देवपूजेची तयारी करतोय. आतमध्ये वस्त्र वगैरे प्रॉपर हे हातरलेलं आहे. बाहेर आपण देवांना सुद्धा घेतलेलं आहे. इथे पाणी आहे कळशीमधलं, त्यानंतर इथे वस्त्र आहेत प्रॉपर असे ठेवलेले. आणि आता आपल्याला फक्त देवपूजा स्टार्ट करायची आहे. आणि लेट झाले, 7:30 वाजून गेलेले आहेत. म्हणजे 8:30 किंवा 8:45 सुद्धा होऊ शकतात आणि आपल्याला निघायचं 10 वाजता कॉलेजला. तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढच्या सेक्शनमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम. तर आता आपली देवपूजा झालेली आहे संपूर्ण. देवा सुद्धा लावलेला आहे, नैवेद्य सुद्धा आणलेला आहे आणि आता फक्त आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे आणि वस्त्र व्यवस्थित ठेवायचे. हे वापरलेले वस्त्र आहेत, आता यांना फक्त व्यवस्थित ठेवायचं आणि पाणी अर्पण करायचं तुळशी मातांसमोर. आणि मग आपला दिवस आरंभ करायचा आहे आणि लवकर तयारी सुद्धा करायची, कारण की 8:45 होत आले. जसं मी बोललो होतं 8:45 होतील, झाले 8:45. आता आपल्याला कॉलेजला सुद्धा निघायचं आहे. सो पटापट उरकायला लागेल. नाश्ता सुद्धा ऑब्व्हियसली देवपूजा करतो तर नाश्ता नाही करणार, देवपूजाच्या नंतर नाश्ता करतो आपण. सो तेही करायचं आहे आणि मग कॉलेजची तयारी करायची. सो भेटू तुम्हाला आता डायरेक्ट कॉलेजमध्ये, नाही तर रस्त्यावर. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका आणि जय श्रीराम. आता आपण आलोय त्याच स्पॉटवर नाही म्हणजे रस्त्यावरचे कॉलेजला निघालो आहे आता. घराच्या इथून ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त चालत आलो. रोजच येतो चालत कॉलेजला मी, त्यामुळे थोडंसं धाप लागले, त्यामुळे थोडंसं मी श्वास घेतो, त्यामुळे जरा बोलायला त्रास होतो. काय विषय नाही. तर पोहोचलो होतो डायरेक्ट कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधून मग डायरेक्ट ब्लॉगची स्टार्ट करू. सो अजून थोडं लांब आहे कॉलेज. जसं मी काल बोललो की ऑलमोस्ट 2.5 किलोमीटर लांब. मंदिर येतं साईडला. आता पोहोचतोय थोड्या वेळात, भेटू तुम्हाला डायरेक्ट. जय श्रीराम. त्याच्या जवळ थोड्याच दुरीवर आहे कॉलेजचा गेट. पोचवतो हळूहळू चालेल. आम्हाला लागले खूप आणि लेट आहे चालू. 20 मिनटं लेट आहे आपण. बघू आता काय विषय. चला भेटू तुम्हाला. जय श्रीराम. आम्ही आहोत कॉलेजमध्ये आणि लेक्चर चालू आहे. मध्येच असंच व्हिडिओ वाढ, काही विषय नाही. आहोत आपण कॉलेजमध्ये आणि व्यवस्थित एकदम लेक्चर चालू आहे. बट मध्येच आपण करतोय शूट, काही विषय नाही, चालतं. एवढं काय ब्राईटनेस कमी ठेवले आपण. श्रीराम. तर आता लेक्चर संपलेलं आहे टाईम. आणि बघा ही आमची मित्रमंडळी एकदम प्रेम सर आहेत, गौरव सर आहेत, हर्ष आहे. कालच्या ब्लॉगमध्ये दिसला होता तुम्हाला. माझा आवाज कमी येत असेल सॉरी. काही विषय नाही. गेम खेळतोय यावेळी. कोणती गेम खेळतोय सांग अर्चिस. यावेळी मोठ्याने सांग. तीच गेम आहे का? परत बोल जोरात बोल ना यार. परत बोल. येस परफेक्ट ब्रो. आणि आता टाइमपास चालू आहे. रिसेस डबा घ्यायचा आहे. चला हात धुवून वेळ पहिले आणि त्यानंतर मग डबा खाऊया आणि मग जाऊ प्रॅक्टिकलला. या विषय जय निघालो आहोत प्रॅक्टिकलला. आणि आमच्यासोबत आहेत अर्चिस द बॉय. बोल पुढे काहीतरी. झालं परत ह्याचा आजार पण सुरू झाला परत कॅमेरावाला. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण रडू वन साईड. प्रॅक्टिकलला चाललं आहे, थोडंसं लेट झालं आहे. आणि जल्दी कर जल्दी कर रे. चल राज काय बोलतो बघ. तुझं आवडलं माहिती का पब्लिकला ते सबस्क्राईब. एक नंबर आवडले आपल्या राज. निघालो आहोत घरी कॉलेजवरून. कॉलेज संपलं, प्रॅक्टिकल पण संपली. आता आपण निघालोय आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्रमंडळी सर्वजण ट्रेनवाले. आणि अशा पद्धतीने मी इथे थांबणार आहे, कारण की मला भीती वाटते रस्ता क्रॉस करताना. गाड्या खूप आहेत, त्यामुळे आपण एका जागी उभं राहू. चल पटपट. हे किधर से ग्राउंड से क्या? चला मग, काही विषय नाही.
महेश ब्लॉगिंग चालू आहे. ब्लॉगिंग ब्रो फुल. तर आता आपण निघालो आहोत घरी जाऊन आपल्याला पहिले स्ट्रेचिंग करायची आणि अजित सोबत जायचं डोंगरावरती. बघू आता काय होतंय. अजित यायला पाहिजे तसं आज, नाही आला तर मग घरीच करायला लागेल. आणि ऊन असं खूप जोरात म्हणजे वाट लागले पूर्ण चेहऱ्याची उन्हामुळे. काय हरकत नाही, चाललोय ग्राउंडवर एकदम. चला जय श्रीराम. हा होता आजचा व्लॉग मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप मजा आली, खूप मस्त वाटलं आणि खूप धमाल झाली, एकदम भारी वाटलं. आणि कालच्याही व्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता ह्या व्लॉगलाही पूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. आणि आता भेटू तुम्हाला पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि उद्याचा येणारा व्लॉग तर अजून पॉवरफुल असणार आहे. सो स्टे ट्यून आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्ही काय मिस नाही करणार. जर कोण आधी असेल आणि ज्यांनी बेल आयकॉन प्रेस नसेल केला तर पहिले आत्ता करा. आत्ता लगेच करा, म्हणजे कसं आहे आपण पुढे येणाऱ्या ज्या व्हिडिओज नवीन टाकणार आहोत त्या तुम्ही मिस नाही करणार कधी. आणि लाईक करा, कारण की लाईक केल्यावरती कसं आपल्या चॅनलला थोडंसं एक हे भेटतो, अपवोर्ड भेटतो आणि मलाही मोटिवेशन भेटते की मी अजून पॉवरफुल व्लॉग्स तुमच्यासाठी बनवून अपलोड करू शकतो. सो मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग आणि कसा वाटला ते सांगा नक्की. आणि भेटू आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत असंच कायम हसत राहा आणि आमच्यासोबत कायम जुळून राहा. आणि जय श्रीराम. थँक्यू.